नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ग्राहकांना पडलेला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता ह्या परिस्थितीला नेमके करायचे तरी काय। तर एकतर केसेस दाखल करणे, ते म्हणजे MPID महाराष्ट्र प्रोटेस्ट इन्व्हेस्टर डिपॉझिट्स आणि 420 जे कलम 420 फसवणुकीचा गुन्हा असे आणि अजूनही बरेचसे कलम असतील ज्यामार्फत आपण गुन्हा दाखल करू शकतो। आणि दुसरा पर्याय म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेला, म्हणजे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत केसेस दाखल केलेल्या नाही आहेत किंवा जे केसेस दाखल करण्यासाठी थोडासा त्यांना वाटते की बाबा अजून थोडासा वेळ म्हणजे अजून थोडा वेळ गेला तरी काही हरकत नाही, तर त्यांनी गहाळ राहण्यापेक्षा किंवा काही न करण्यापेक्षा काहीतरी करणे खूप महत्त्वाचे आहे। तर आर्थिक गुन्हे शाखा प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एक अर्ज भरून द्यायचा आहे। त्या अर्जासोबत आपल्या ज्या FD असतील फिक्स डिपॉझिटच्या पावत्या त्यांचे एक झेरॉक्स, प्रत्येक पावतीचे एक झेरॉक्स, पुढच्या बाजूने मागच्या बाजूने जर काही लिहिलेले असेल FD वरती तर मागच्या बाजूची झेरॉक्स। तर अशा प्रकारे FDंच्या पूर्ण झेरॉक्स पाठीमागून आणि पुढच्या पाठीमागच्या साईडला बघून घ्या, जेणेकरून मागच्या साईडला जी माहिती भरलेली असेल मॅनेजरने तर ती अपूर्ण राहू नये। त्यानंतर बँकेचे स्टेटमेंट, पतसंस्थेचे स्टेटमेंट, ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे स्टेटमेंट, त्यानंतर पासबुकचे झेरॉक्स, एक पॅन कार्डचं झेरॉक्स आणि एक आधार कार्डचे झेरॉक्स असे एक कागदपत्र आपल्याला तेथे गरजेचे आहे। आता ही माहिती मी याकरता सांगत आहे की आपण आर्थिक गुन्हे शाखेला गेल्यानंतर तेथे यापैकी एखादं डॉक्युमेंट घरी राहिल्यानंतर तेथे जाण्या येण्यात पहिलेच आपण खूप अडचणीत आहोत। अजून प्रेशरमध्ये, अजून टेन्शनमध्ये येण्यापेक्षा मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ग्राहकांच्या आताच्या एक तणावाच्या दृष्टीने हा व्हिडिओ पण थोडासा महत्त्वाचा ठरू शकतो असे मला वाटते। त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ सर्वांसाठी बनवलेला आहे।